हॅलो ऑल, तुम्हा सर्वांचं किन टॅरोट मराठी रीडिंग या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तब्बल 2 महिन्यांनी मी आज एक रीडिंग तुम्हा सर्वांसाठी करणार आहे आणि ते रीडिंग एका खास ग्रुपसाठी आहे. तो असा ग्रुप आहे की मी एक व्हिडिओ बनवलेला होता की तुमचं प्रेम हे खरं आहे की इमॅजिनेशन आहे. तो जो व्हिडिओ किंवा ते जे रीडिंग आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आणि त्या रीडिंगला बऱ्यापैकी व्ह्यूज आले आणि प्लस मला कमेंटसुद्धा आले की ह्या सगळ्या सिच्युएशनमधून आपण बाहेर कसं पडायचं, आणि त्याच संदर्भातलं आजचं हे रीडिंग आहे. बऱ्याचदा आपण एकटे असतो आपल्या आयुष्यात, सेपरेशन मोडमध्ये असतो आणि पुढे काय होणार आहे याची कल्पना आपल्याला नसते आणि आपण अशा ठिकाणी अशा वेळी आपण हँग होऊन जातो. म्हणजे आपल्याला काय करावं, पुढे कसं करावं हे आपल्याला सुचत नाही. आणि अशा परिस्थितीत आपण थोडंफार मी जर का तुम्हाला हेल्प करू शकले, म्हणजे टॅरोटच्या माध्यमातून जर का तुम्हाला काही मदत झाली, तर यासाठी मी खरंच देवाचे आभार मानेन. आणि मी कायम त्यासाठी तुम्हा सर्वांनासुद्धा खरंच खूप आभार की तुम्ही मनापासून मला रिप्लायज देताय. आणि शिवाय सगळ्यांसाठी पुन्हा एकदा सांगते की मी पर्सनल रीडिंग फार कमी घेते. मला बऱ्याच काही व्हिडिओजमध्ये विचारलेलं आहे की पर्सनल रीडिंग घेता का, किंवा नंबर मिळेल का, कॉन्टॅक्ट मिळेल का. सो या संदर्भातलं मी एखादं इंस्टाग्रामचं अकाउंट मी सुरू करेन, पण पर्सनल रीडिंग शक्यतो मी नाही घेत. आणि आजचं जे रीडिंग आहे ते अशा ग्रुपसाठी आहे की ते सेपरेशनमध्ये आहे, ब्रेकअपमध्ये आहे, एकटे आहेत स्वतःच्या आयुष्यात आणि त्यांना कळत नाही की आता आपण मूव्ह ऑन कसं करायचं. तर या संदर्भात आपल्याला टॅरोटमधून काय मार्गदर्शन मिळतं आहे हे आपण आता चेक करूया. चलो लेट स्टार्ट. आणि सगळ्यांनी नेहमीप्रमाणे पॉझिटिव्ह राहा. हे जनरल रीडिंग आहे, त्यामुळे हे सगळ्यांनाच लागू पडेल किंवा सगळ्यांना नाही लागू पडणार. कोणाला पडेल, कोणाला आपल्या सिच्युएशनशी मॅच होऊ शकतं, तर तुम्ही याच्यातून थोडासा गायडन्स घेऊ शकता. सो पहा तुम्हाला यातून काही हेल्प मिळते का. आणि आपण आता सुरू करूया. आजचा प्रश्न आपला की जे कोणी आत्ताच्या सिच्युएशनमध्ये एकटे आहेत स्वतःच्या आयुष्यात, सेपरेशनमध्ये आहेत किंवा ब्रेकअपमध्ये आहेत, ह्या अशा लोकांसाठी आताचं रीडिंग काय आहे आणि पुढे त्यांचं भविष्य कसं आहे, ह्या संदर्भात आम्हाला गाईडलाईन द्या. आणि आता सर्वांनी नेहमीप्रमाणे पॉझिटिव्ह राहा. आणि खरंच खूप छान रीडिंग होईल. मी खूप यासाठी भरपूर म्हणजे हे रीडिंग यावं ही माझी 2 आठवड्यांपासून म्हणजे इच्छा आहे की मला खरंच अशा लोकांना मदत करायला आवडतं. आता स्टार्ट करूया. पहिल्यांदा आपण सिच्युएशन बघूया काय आहे, सध्याची करंट सिच्युएशन, तुमच्या मनाची परिस्थिती सध्या काय आहे आणि तिथून पुढे आपल्याला कसं जाता येईल हे सगळं आपण या रीडिंगमध्ये आपण पाहणार आहोत. एक कार्ड आलेलं आहे, वाव, स्ट्रेंथ आलेलं आहे पहिलं कार्ड. खूप पॉझिटिव्ह राहा सर्वांनी. जे कोणी आता सिच्युएशनमध्ये आहेत किंवा भविष्यात असं होऊ नये, पण चुकून जर का तुम्ही या सिच्युएशनमध्ये आलात तर तुम्ही कसं स्वतःला फाईट कराल, स्वतः कसे मूव्ह ऑन व्हाल, स्वतःच्या आयुष्यावरती कशी स्वतःहून हेल्प कराल, या संदर्भातलं हे रीडिंग आहे. हे तुम्हाला कधीही तुमचं इच्छा झाली तर तुम्ही हे रीडिंग पाहूसुद्धा शकता. नेक्स्ट कार्ड, वाव, 6 ऑफ सॉर्ड्स, दोन कार्ड आले, दोन्ही कार्ड घेऊया आपण. वाव, द मून आणि द टॉवर. ओके, अजून एक कार्ड आलेला आहे, 5 ऑफ पेंटिकल्स. आय एम सॉरी. एक जस्ट अ मिनिटच फ्रेंड्स.
ओके, 8 ऑफ कप्स. हँगमॅन. आणि आता अजून एक कार्ड्स बघूया आपण. वाव, एस ऑफ कप. आणि आता बॉटम ऑफ द डेकमधून काय आहे? वाव, किंग ऑफ वँड्स. सो सगळ्यात पहिल्यांदा मी रीडिंग सांगण्या अगोदर मी तुम्हा सर्वांना एक रिक्वेस्ट करेन की पटापट तुम्ही ज्या कोणाला कोणत्या देवाला मानता किंवा तुमचे जे कोणी गुरु आहेत, सद्गुरू आहेत, त्यांना आधी थँक्यू बोला. कारण आपल्या आयुष्यात खूप खूप सुंदर दिवस आहेत इथून पुढचे. आणि मी तुम्हा सर्वांसाठी खूप खूप हॅपी आहे या संदर्भात. पहिलं कार्ड आलेलं आहे स्ट्रेंथ. आपल्याला काही आता सध्याची सिच्युएशन जी आहे ती तुम्ही स्वतः तुमच्या आयुष्यात खूप एकटे आहात. आणि बऱ्याचदा आता तुम्ही कसं की प्रत्येक गोष्टीतून मार्ग काढत चाललेला आहात पुढे, इथे दिसतंय. आणि हे सगळं म्हणजे इथे समुद्र आहे किंवा नदी वाहते आणि ह्या नदीच्या पलीकडे तुम्हाला जायचं आहे. अडचणी आहेत, मध्ये मध्ये बऱ्याच अशा अडचणी दिसत आहेत, ह्या ज्या तलवारी दिसत आहेत तुम्हाला तिथून. आणि यात सोबत तुमचे कुटुंबसुद्धा आहे इथे आहे. आणि यात तुम्ही मागे आहात आणि तुम्ही पूर्ण मार्ग काढत आहात. तर ऑफकोर्स खूप थकलेले आहात, तुमच्या आयुष्यात काहीतरी मार्ग काढत आहात आणि तुम्हाला त्यातून मार्ग सापडतोय. मूनचं कार्ड म्हणजे थोडंसं ग्रहण आपल्या आयुष्याला आहे किंवा होतं यापूर्वी आणि ते आता सुटलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही टॉवर मुवमेंटमध्ये आहात. आणि टॉवर मुवमेंटचं कार्ड जेव्हा आपल्या रीडिंगमध्ये येतं तेव्हा आपल्या आयुष्यातले त्रास सगळे संपलेले असतात. आपण ज्या काही खस्ता खातो, ज्या काही आपल्या आयुष्यात धक्के आपल्याला मिळालेले असतात, जे काही त्रास आपण भोगलेलं असतं, म्हणजे ते तुम्हाला दिसतंय हा टॉवर पूर्ण जळतो, ही पूर्ण बिल्डिंग जळते आणि त्यातून लोक सुखरूप बाहेर पडतात, स्वतःचा बचाव करतायत. ऑफकोर्स भरपूर दुखावलेले असणार तुम्ही, बरोबर ना? खूप काही आयुष्यात सहन केलं असेल, खूप काही घडून गेलं असेल कोणाच्या आयुष्यात, कोणाला अनएक्सपेक्टेडली काहीतरी अचानक घडलं असेल, कोणी म्हणजे असं बोलू शकत नाही आपण इथे, हे जनरल रीडिंग असल्यामुळे. पण प्रत्येकाला आपापली केस माहीत आहे. त्याच्यानुसार तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचं सेपरेशन मोड सध्या सुरू आहे आणि हे खूपच ठीक आहे. पण कधी कधी काही नाती नाही टिकत. आपण कितीही तिथे जोर लावला, कितीही काही केलं, कितीही पॉझिटिव्हली घेतलं किंवा तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे जसं चालेल तसं नाही चालणार. कुठेतरी काहीतरी देवाची मर्जीसुद्धा असते. कुठेतरी देवाने आपल्या आयुष्यात काहीतरी सुंदर व्यवस्था केलेली असते. त्यामुळे आपण कदाचित ह्या असल्या दुखावलेल्या सिच्युएशनमधून आपण बाहेर पडतोय. यासाठी खरंच देवाचे आभार माना. कारण की सेपरेशन आलं किंवा ब्रेकअप आला किंवा अशा काही सिच्युएशन जेव्हा येतात किंवा तुम्ही तुमच्या आयुष्यात जर का एकटे असाल तर याचा अर्थ असा नाही की ती कायम राहील किंवा आता आपलं सगळं संपलं, आता आपलं पुढचं आयुष्य काय, असं काहीही नसतं. एखादी माणसं म्हणजे आपल्यापैकी अशी बरीच माणसं आहेत की त्यांचे विचार अतिशय समृद्ध आहेत. सेपरेशन मोडमधून बाहेर आल्यानंतर, डिवोर्ससारख्या केसेसमधून बाहेर आल्यानंतर सुद्धा त्यांच्या आयुष्यात ते नव्याने सुरुवात करतात आणि त्यांना तसं खूप सुंदर आयुष्य मिळत जातं. आणि इथे तुम्हाला दिसतंय, इथे मला सगळं असं म्हणजे सगळं काही तुमच्या आयुष्यात आहे. तुमच्यापैकी असा एक ग्रुप असेल की पैशांची कमी नाही, नोकरी व्यवस्थित आहे, सगळं छान आहे, सगळं छान आहे. पण तुम्ही आता स्वतःहून खूप नाराज आहात, तुमच्या आयुष्यात खूप दुखावलेले आहात आणि सगळं सोडून जायची तुमची इच्छा आहे. असं नाही करायचं आहे. बऱ्याचदा तुम्ही स्टक असता तुमच्या आयुष्यात, हँग असता है ना. खूप दुखावलेले असल्यामुळे आपण कुठेतरी एक सुन्न होऊन जातो, काही सुचत नसतं आपल्या आयुष्यात, घाबरून जातो आपण. कारण आपल्याकडे सगळं काही असलं तरीसुद्धा आपल्याला आपलं माणूस खूप महत्त्वाचं आहे आपल्या आयुष्यात. आणि त्यासाठी कुठेतरी आपण हँगमॅन जेव्हा कार्ड येतं म्हणजे अडकल्यासारखं आपल्याला होतं. पण या सगळ्यातून
आपल्याला जेव्हा पहिलं कार्ड स्ट्रेंथचं आलेलं आहे, म्हणजे आपल्याला भरपूर धीर ठेवायचं आपल्या आयुष्यात. काय भरा तर धीर भरा, बरोबर. सो भरपूर स्ट्रेंथ घेऊन उभं राहायचं आहे, भरपूर नामस्मरण हवं आहे. कळलं. इथे तुम्हाला दिसत असेल हे जे कोणी परी आहे किंवा मुलगी आहे किंवा मुलगा, जो कोणी इथे एंजल उभी आहे, ती सिंहाकडे जाते. सिंहाचा पूर्ण म्हणजे जबडा उघडते आणि त्याच्या तोंडात हात घालण्याचा प्रयत्न करते. ही स्ट्रेंथ तुमच्या आयुष्यात सध्या सुरू आहे. भरपूर फायटिंग सुरू आहे, कुठेतरी भरपूर मनाने दुखावलेले आहात. बरंच काही आहे, अजून बरंच काही सुरू आहे, पण तुम्ही कुणाशी बोलत नाही आहात. पण तुम्ही स्ट्रेंथ घेऊन उभे आहात. यासाठी तुम्हाला तुमचा देव किंवा तुमचे सद्गुरू हे तुम्हाला भरपूर स्ट्रेंथ तुमची ही बघून तुम्हाला एक खूप चांगलं ब्लेसिंग तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळालेलं आहे. आणि हे मिळालेलं आहे असंच समजायचं आहे आपल्याला. आपल्या आयुष्यात कोणी येईल, खूप छान होईल असं समजण्यापेक्षा येईल, कधी होईल असं नाही, माझ्या आयुष्यातही कोणीतरी आहे असं समजून आपल्याला पुढे जायचं आहे. आणि ती व्यक्ती माझ्या आजूबाजूलाच आहे, मी तिच्याशी बोलते, असं इमॅजिनेशनच्या जगात जेव्हा आपण असतो तेव्हा बऱ्याचदा कधी एखादा बोलतो ना, देवाचा कौल मिळतो आणि ती व्यक्ती अचानक तुमच्यासमोर येऊन उभी राहू शकते. सो तसं ब्लेसिंग्स तुम्हाला तुमच्या देवाकडून तुम्हाला मिळालेले आहेत. हे तुमचं एवढी सहनशक्ती आणि एवढा सगळ्या होरपळून तुम्ही निघालेले आहात एवढ्या सिच्युएशनमधून. आणि अशी एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात नक्की आहे की जी तुम्हाला भरपूर सारं काही गिफ्ट्स घेऊन तुमच्या आयुष्यात येईल, खूप सारा आनंद घेऊन तुमच्या आयुष्यात येईल, भरपूर प्रेम, भरपूर काळजी आणि त्याहीपेक्षा भरपूर आदर तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळेल. एक प्रकारची क्वालिटी टाईम किंवा एक प्रकारचं बोलतात ना, एक खूप सुंदर आयुष्य तुम्ही तुमच्या आयुष्यात जगणार आहात. आणि इथे किंग ऑफ वँड्सचं जेव्हा कार्ड येतं, नाही हे बघा, इथे किंग पण आले, इथे क्वीन पण आले आणि दोन्ही कार्ड वँड्सचे आलेत. म्हणजे ऑफकोर्स कोणी राजाची वाट पाहत असेल तर नक्की तुमच्याकडे तो येतोय किंवा आलेला आहे असं समजूनच आता तुम्ही इथून पुढे चालायचं आहे. आणि असं समजूनच तुम्हाला मूव्ह ऑन करायचं आहे की सगळं माझ्या आयुष्यात आता ओके आहे, मला नाही काही फरक पडत आता, कोणी आलं कोणी गेलं नाही आलं. कारण की जे डेस्टिनी किंवा जे डिवाईन किंवा जे ब्रह्मांडाने तुमच्यासाठी जी निवडलेली व्यक्ती आहे ती तुमच्या आयुष्यात आहे, हे तर इथे कन्फर्म झालं टॅरोटमधून. त्यासाठी तुम्हा सर्वांचं खूप अभिनंदन. क्वीन किंग दोघेही आहेत. म्हणजे कोणी राणीची वाट पाहत असेल तर त्याच्यासाठी राणीसुद्धा येते, कोणी राजाची वाट पाहत असेल तर तिच्यासाठी राजासुद्धा येत आहे. आणि आता आपण ह्या सिच्युएशनमधून बऱ्यापैकी बाहेर पडत आहोत. काही पडलेले सुद्धा असतील या सगळ्या सिच्युएशनमधून बाहेर, पण आपल्याला भरपूर ऑप्टिमिस्टिक राहणं मस्ट आहे. कळलं तुम्हा सर्वांना. आणि आता आपण एनर्जी चेक करूया, म्हणजे आपल्याला कळेल की सध्या तुम्हाला कुठली गोष्ट जास्त त्रास देते, तुम्ही कुठे दुखावलेले आहात नक्की हे कळेल. आणि मग त्याच्यानुसार आपण आपल्या आयुष्यावर वर्कआउट करूया. कारण मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक वाक्य नेहमी बोलते की जो स्वतःला मदत करतो त्याला देव मदत करत असतो. ह्या एवढ्या सगळ्या अवघड सिच्युएशनमधून सुद्धा तुम्ही एवढी स्ट्रेंथ घेऊन उभे आहात, याचा अर्थ हे फार कमी लोकांना जमतं असं. आणि म्हणून तुमच्या आयुष्यात बरंच काही सुंदर आहे आणि ते मिळालेलं आहे. तर टॅरोटच्या मधून आपल्याला ते उत्तर मिळालेलं आहे. म्हणून स्टक नाही राहायचं आयुष्यात, सगळं काही सोडून जायचं नाही, कारण की हे सगळं तुमच्या आयुष्यातलं संपलेलं आहे. आणि आता नवीन ब्लेसिंग्स, नवीन गोष्टी, नवीन सगळी सुरुवात, न्यू बिगिन्स, हे सगळं छान आहे आपल्या आयुष्यात. त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. सगळं छान सुरुवात झालेली आहे. आता एनर्जी चेक करूया. वाव, सन, एक मिनिट हा. इथे मला एक सांगायचं राहिलं की ते स्ट्रेंथमध्ये जो नंबर आहे तो 8 आहे आणि इथे 8 ऑफ कप्स आहे. कुठेतरी सोलमेट कनेक्शन ज्याला आपण म्हणतो, की तुमचा खरा साथीदार तुमच्या आयुष्यात येण्याची शक्यता आहे. तुम्ही उगाचच कोणाच्या मागे आता लागू नका.
तुमच्या आयुष्यात जर का खरंच देवाईने जर का तुम्हाला निवडलेलं असेल, किंवा ज्या गाठी ब्रह्मांडात बांधलेल्या असतात, ज्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात, ते म्हणजे बोलतात ना, अगदी ते खरं असतं. लग्न, घर, विहीर, ह्या सगळ्या गोष्टी नशिबाने होत असतात, हे खरं आहे. स्वतःहून उगाच आपल्या पायावरती कुऱ्हाड मारून घ्यायची काही गरज नाही आहे. ओके, सो तुमच्या आयुष्यात जी कोणी व्यक्ती येईल किंवा येणार आहे किंवा आलेली आहे, ती व्यक्ती ऑफकोर्स ही ब्रह्मांडातून किंवा तुम्हाला देवाने जी मानून दिलेली सोलमेट कनेक्शन ज्याला बोलतो आपण, ती स्वतः म्हणजे देवाने तुमच्यासाठी ती व्यक्ती पाठवलेली आहे, असंच समजायचं तुम्हाला. आता ह्या टॅरोटचं उत्तर आहे सध्याचं, आणि त्यात सनचं कार्ड मिळालेलं आहे. मी तुम्हाला हळूहळू नक्की सांगेन आता याच्यावरती रेमेडीज काय काय आहेत, आणि तसं तसं तुम्ही काम करत गेलात तसशा गोष्टी आपोआप तुमच्या आयुष्यात घडत जातील. एक मिनिट. दोन कार्ड आलेत. वाव, डोर टू स्पिरिट आणि वर्ल्ड. अरे वा, छान कार्ड आलेत. रेस्ट अँड रेज्युनेशन. अजून एक कार्ड बघूया. एक कार्ड मिळाले आपल्याला, मॅजिशियन, आणि बॉटम ऑफ द डेक मधून वुमन होल्डिंग अ हार्ट. वा, फुल ऑफ ब्लेसिंग्स आहेत आपल्या आयुष्यात फ्रेंड्स. खूप सुंदर आहे. जरी सेपरेशन मोडमधून बाहेर पडलात, भरपूर दुखावले आहात, भरपूर काही सहन करून जरी बाहेर पडलेला आहात, तरी आता इथून पुढचं सगळं 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 देवाने तुमच्या मनासारखं तुम्हाला करून दिलेलं आहे. जे जे तुम्हाला तुमच्या आयुष्यात नव्हतं ते सगळं सगळं तुम्हाला आता मिळतंय किंवा मिळेल आता पुढच्या आयुष्यात. ज्या ज्या सिच्युएशनमधून तुम्ही गेलेला आहात त्यासाठी खरंच देवाचे आभार माना, कारण की देवाने तुम्हाला एक अतिशय सुंदर 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 अशी एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात पाठवलेली आहे. आणि एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, पहिले कार्ड म्हणजे सनचं कार्ड म्हणजे एखादी नवीन सकाळ किंवा एखादी नवीन सुरुवात, एखाद्या गोष्टीची नवी सुरुवात तिथे आहे. डोर टू स्पिरिट, सद्गुरू, तुम्ही ज्या देवाला मानतात ते देव आणि तुमचे गुरु आणि तुमचा स्वतःवरचा आत्मविश्वास कधीही गमावायचा नाही. स्पिरिट जर का किंवा स्वतःवरचा आत्मविश्वास जर का अजून प्रबळ करायचा असेल तर त्यावरती एक उपाय, तो म्हणजे नामस्मरण. ते आपल्याला इतकं नामस्मरण इतकं बोलतात ना, असं इतकं मनापासून करायचं आहे. कारण एक गोष्ट नक्की असते की जेव्हा एखादी नवीन व्यक्ती आपल्या आयुष्यात येत असते किंवा देवाने जर का पाठवलेली असेल किंवा देवाने ज्या गाठी बांधलेल्या असतात तर त्या कुठेतरी काहीतरी विचार करूनच बांधलेल्या असतात. एखादं पवित्र नातं असतं ते एक प्रकारचं, कारण की ते देवाने तयार केलेलं असतं. आणि जेव्हा आपण एखाद्या पवित्र नात्याशी बांधलं जातो तर ते त्यासाठी तितकी तपस्या सुद्धा महत्त्वाची असते. जसं की शिव आणि पार्वती, आठवत असेल पार्वतीने शिवजींना इम्प्रेस करण्यासाठी हरतालिका वगैरे आणि अजून बऱ्याच गोष्टी, बरीच तपस्या त्यांनी केली होती. आणि तेव्हा जाऊन शिवजी प्रसन्न झाले आणि मग नंतर त्यांचा विवाह झाला. ॲटलिस्ट ह्यावरून तरी तुम्हाला उदाहरण मिळत असेल की नामस्मरण हे किती आपल्या आयुष्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे हे असं आता हे लव वगैरे असे प्रेमाचे रीडिंग्स वगैरे आपण करतो, याच्याही व्यतिरिक्त आपल्याला आपल्या प्रोफेशनल आयुष्यात सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी खूप 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 उपयोगी पडतात. म्हणजे त्याचे बरेच फायदे आहेत, ते हळूहळू मी तुम्हाला कधी कधी सांगेन. वर्ल्डचं कार्ड
अख्खं जग फिराल. तुमच्यापैकी काही एक असेल की ते बाहेरगावी जातील त्यांच्या पार्टनरसोबत, त्यांचे काही वेगळे प्लॅनिंग असतील आणि सगळं नवीन नवीन आयुष्य बघायला सुरुवात कराल. हॉटेलिंग कराल, एकत्र आंघोळी कराल, बऱ्याच गोष्टी कराल, खूप खूप सुंदर आयुष्य जगाल नवीन असं म्हणजे. आणि पण हे सगळं आहे यासाठी भरपूर रेस्ट अँड रिज्युनेशन म्हणजे स्वतःवरती फोकस करणं गरजेचं आहे, स्वतःची मदत करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी एक उत्तम उपाय म्हणजे आपल्याला भरपूर मेडिटेशन करणं आहे. तुम्ही ज्यावेळी भरपूर मेडिटेशन करता तेव्हा तुम्ही स्वतःचे होऊन जाता. तुम्हाला काय नक्की पाहिजे तुमच्या आयुष्यात हे तुम्हाला कळतं. आणि मॅजिशियनचं कार्ड जे अर्थी येतं म्हणजे आता चमत्कार कुठल्याही क्षणी होऊ शकतो. अगदी माझं रीडिंग संपल्यानंतर नेक्स्ट सेकंदाला तुमच्या कोणाचा याच्याने एखादा कॉल येईल आणि तुमचं तिथे जुळून जाईल. खूप सुंदर तुमचं आयुष्य तुम्ही सुरू कराल. तुमच्या आयुष्यात सगळं काही छान होईल. म्हणून आपल्याला खूप 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 पॉझिटिव्ह राहायचं आहे आपल्या आयुष्यात. आणि इथे वुमन होल्डिंग अ हर्ट, टेम्पल पाथ म्हणजे देवाचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. प्रेमळ व्यक्ती किंवा तुमच्यावरती खरं प्रेम करणारी व्यक्ती जी तुमच्यासाठी बोलतात ना असं हृदय घेऊन उभी आहे अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात नक्की येते आहे. त्यामुळे आता फार काही आपल्याला टेन्शन घ्यायची गरजच नाही आहे. आपण ज्या फेजमधून बाहेर पडलो, ठीक आहे ना, दुःखामागून सुख असतं. हे सगळं चढ उतार आयुष्यात असतात तेव्हा तर आपल्याला आयुष्याची किंमत कळते. आपण ह्याच्यातून तर पाहूया काय ब्लेसिंग्स आहेत. रीडिंगचा आजचा जो व्हिडिओ आहे तो थोडासा मोठा झालेला आहे, तर मग आय एम सॉरी त्याच्यासाठी. पण हे सगळं करणं खूप गरजेचं होतं. मला असं वाटलं, मला भरपूर लोकांचे कमेंट्समधून विचारणा झाली, तर म्हटलं आज मला वेळ होता मग स्टार्ट केलं. जॉन ऑफ आर्क, व्हॉइस ऑफ ट्रूथ. स्टँड स्ट्रॉंग, फोकस ऑन युअर पर्पज, रिलीज द फिअर ऑफ परसिक्युशन अँड स्पीक युअर ट्रूथ. ऑफकोर्स याच्यात ह्या कार्डमध्ये आता सध्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला कसं वागायचं आहे, तर तुम्हाला तुमचा स्टँड स्ट्रॉंग म्हणजे तुम्हाला खूप खंबीरपणे तुमच्या आयुष्यात भरपूर खंबीरपणे म्हणजे बोलतात ना खूप जिद्द ठेवून उभं राहायचं आहे आता आपल्याला. फोकस ऑन युअर पर्पज, तुमचा जो काही फोकस आहे किंवा तुमचं बोलतात ना जे काही तुम्ही ज्यासाठी तुम्ही एवढा अट्टहास करत आहात ती गोष्ट अखंड तुम्ही स्मरणात ठेवा. त्याच्यावरती फोकस करा की हो मला माझं आयुष्य असंच हवं आहे, यासाठी फोकस करा. रिलीज द फिअर ऑफ परक्युशन अँड स्पीक युअर ट्रूथ. जे काही तुमच्या मनात जी काही भीती आहे किंवा संकोच आहे, न्यूनगंड आहे, हे सगळं आता घालवून टाका आणि स्पीक युअर ट्रूथ. तुम्हाला नक्की स्वतःला काय वाटतं ते आता बोलायला शिका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या आयुष्यात ही अमुक व्यक्ती महत्त्वाची आहे, तमुक व्यक्ती महत्त्वाची आहे, याहीपेक्षा मला काय वाटतं ते खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जेव्हा बोलतात ना आपण जर का स्वतःला काय वाटतं ह्याच्यापेक्षा आपण दुसऱ्याला काय वाटतं याचा विचार करत राहिलो तर मग आय डोंट थिंक सो ते तेवढ्यापुरतं बरं वाटतं, पण नंतर मग आपण त्याच्याच अधिपत्याखाली जातो. तर तसं नसतं ना, आपल्याला आपल्या मताचा सुद्धा कोणी आदर करणारं हवं, बरोबर. नेक्स्ट, वाव, मदर मेरीचं कार्ड आलेलं आहे. आणि हे कार्ड ऑफकोर्स बघा तुम्ही किती लकी आहात. लव अँड पीस संदर्भातलं कार्ड आहे. लेट गो द नीड टू बी राईट, म्हणजे सगळ्याच गोष्टी काय चुकीचं काय बरोबर हे आता तुम्ही पाहत बसूच नका. चूज पीस. आता फक्त आपल्या आयुष्यात भरपूर शांतता हवी, इनर पीस हवा. मदर हिलिंग इज पॉसिबल ॲट दिस टाईम. आता ह्या क्षणी आताचा जो क्षण आहे किंवा आत्ताचे जे दिवस आहेत ते सगळे आता हिलिंगला म्हणजे दुरुस्तीला लागलेले आहेत. म्हणजे तुम्ही टेन्शन घेऊ नका, देव तुमच्या सगळ्या गोष्टींवरती वर्कआउट करतोय, ठीक आहे. आणि लास्टचं कार्ड आलेलं आहे चॅरिटी, प्रेयर अँड कंटेम्प्शन, म्हणजे कनेक्ट विथ हेवन आणि आस्क अँड यू शॅल रिसीव. तुम्ही जे आता मागल ते तुम्हाला देव देण्याच्या परिस्थिती आहे. मागणी तितका पुरवठा आहे. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट देवाकडे मागायला लाजू नका.
कारण की तुम्हाला एखादी गोष्ट वाटते ना की हे कसं शक्य आहे, ते कसं होईल, काय होईल, हे तुमचं कामच नाही आहे, कळलं. एखादं म्हणतं ना, पान हलायला सुद्धा, झाडावरचं पान हलायला सुद्धा देवाची परमिशन लागते. तर तुम्ही म्हणजे आपण तर खूपच फिजूल आहोत त्या सगळ्या बाबतीत. तो कसं कनेक्शन फिरवेल हे आपल्याला पण माहीत नाही आहे. म्हणून आपल्याला नेहमी नेहमी आपल्या आयुष्यात एकदम हॅपी, पॉझिटिव्ह, सकारात्मक राहिलं पाहिजे. हे म्हणजे या मताची मी आहे. आता आपण याच्यातून थोडंसं मी 3-4 स्टिकर्स काढते, म्हणजे तुम्हाला कसं रोजच्या रोज तुम्हाला कसं राहायचं आहे त्याच्याबद्दल आपल्याला कळेल. पहिलं स्टिकर आहे, लाय अराउंड इन बेड ऑल डे. तुमच्यापैकी बरेच लोक आता फ्रस्ट्रेट असतील, तर तुम्ही एक दिवस असा असू दे तुमच्या आयुष्यातला की दिवसभर शांतपणे बेडवरती झोपून जायचं, मस्त आराम करायचा, बाकी काही नको. नेक्स्ट काय आहे, नेवर बी अफ्रेड ऑफ चेंज. ऑफकोर्स जो काही तुमच्या आयुष्यात चेंज होईल त्याला घाबरू नका. ते तुमच्यासाठीच होतंय, तुमच्या चांगल्यासाठीच होतंय. त्याच्यामुळे नेवर बी अफ्रेड ऑफ युअर चेंज. म्हणजे जे काही बदल आयुष्यात घडत आहेत त्याला घाबरू नका. सेपरेशन आलं माझं, आता काय झालं म्हणजे मी ब्रेकअप झाला म्हणजे असं हे असं काहीही नसतं. जे काही होतं ते त्याच्या मर्जीनुसार होतं, हे लक्षात ठेवायचं. आता नेक्स्ट आहे, ड्रिंक वॉटर, भरपूर पाणी प्यायचंय. ट्रस्ट दी प्रोसेस, जे चाललंय त्याच्यावरती आता विश्वास ठेवायचा आहे. लवकरच तुम्ही मीटिंग करणार आहात तुमच्या एखाद्या छानशा आवडीच्या व्यक्तीसोबत, हे तर नक्की आहे. कॉल ओल्ड फ्रेंड. तुमचे जर का कोणी जुने मित्र असतील आणि त्यांना तुमच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी माहीत असतील, तुमचे जे काही असेल, त्यांच्याशी तुम्ही एकदा फोन करून ह्या सगळ्या गोष्टी शेअर करू शकता. कारण आपण आपल्या आयुष्यातल्या पर्सनल गोष्टी सगळ्यांनाच नाही सांगू शकत, पण काहीतरी फार जुने मित्र असतात आपले, त्यांना आपलं सगळं माहीत असतं. त्यांच्याशी आपण एखादा कॉल करून त्यांना आपण सगळं बोललं की आपण थोडंसं मनावरचं ओझं पण हलकं होतं, आणि बरंच हलकं होतं ना आपण. हा माझा पण अनुभव आहे. नेक्स्ट, स्माइल. समटाइम्स ऑल यू नीड टू बी स्माइल. सकारात्मक राहणं गरजेचं आहे, नेहमी हसत राहणं गरजेचं आहे. आरशात बघायला शिका, स्वतःला बघायला शिका, आपण किती सुंदर दिसतोय हे बघायला शिका, स्माइल करायला शिका. डू काइंड युअरसेल्फ. आता जी परिस्थिती आहे ती स्वतःवरती दया करण्याची आहे. स्वतःला पॅम्पर करा. मुली असतील तर मस्तपैकी स्वतःचे काही असं स्केड्यूल करा की रोज मी कोणता फेस पॅक लावणार, किंवा मी माझ्या चेहऱ्याची कशी काळजी करणार, किंवा मी रोज किती सूर्यनमस्कार घालणार आहे. इवन मुलांनी सुद्धा कसा डाएट करणार, मी कसं माझ्या ऑफिसमध्ये लक्ष देऊन काम करेन, वगैरे वगैरे जे काही असेल ते. वाव. तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीचा नक्कीच एखादा मेसेज येईल, हे कन्फर्म आहे. मेसेज येईल, पत्र येईल, मेल येईल, जे काही पण येईल हे नक्की आहे. कारण की ते इथे पण सिद्ध झालेलं आहे टॅरोटमध्ये, टॅरोटने पण आपल्याला सांगितलं आहे. नेक्स्ट आहे, गेट 9 hours ऑफ स्लीप. कशाला जागरण करता रात्रीचं, कशाला एवढं विचार करायचं आपल्याला. मस्तपैकी खाणं खायचं प्यायचं, मस्तपैकी आराम करायचा आहे, झोपायचंय. काय गरज पडली आपल्याला इतर लोकांचा एवढा विचार करायची, एवढं देवाने सुंदर आयुष्य दिल्यानंतर. गाडी, वाव. कोणीतरी बोलते ना, बारात वगैरे येईल कुणाची तरी घरी आता. नेक्स्ट, माय डायरी. स्टार्ट अ ग्रॅटिट्यूड डायरी. रोज ग्रॅटिट्यूड डायरी हा प्रकार जर का तुमच्यापैकी कोणाला माहीत नसेल तर यूट्यूबवरती एकदा चेक करायचं ग्रॅटिट्यूड प्रकार काय असतो. ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता. आपल्याला सकाळी सकाळी उठल्यानंतर आपण जमिनीवर पाय टेकले, थँक्यू बोलायचं. इवन माझी एक सवय आहे, सकाळी उठल्यानंतर दोन्ही हात असे जवळ करायचे आणि मी म्हणते की कराग्रे वसते लक्ष्मी, हा श्लोक म्हणणं. हे आपले रिच्युअल्स आहेत, म्हणजे हे आपल्या प्रथा आहेत. म्हणजे एक प्रकारची कृतज्ञता, आजचा दिवस देवाने दिला त्यासाठी थँक्यू, म्हणून रोज ग्रॅटिट्यूड डायरी लिहायची. आणि लास्ट वन आहे, फॉलो युअर ड्रीम्स. वाव. सो आजचं रीडिंग कसं वाटलं ते नक्की कळवा. मूव्ह ऑन कसं करायचं ते यातून आता समजलेलं आहे, त्याच्यानुसार आता कामाला लागायचं.
खूप सुंदर आयुष्य आहे आपलं. इतकं सुंदर आयुष्य कोणालाही नाही. आपण जे आयुष्य जगतो कधी कधी ते कोणाचं तरी स्वप्नसुद्धा असतं, बरोबर. सो आपल्याला तसं जगायचं आहे, छान राहायचं आहे, मस्त राहायचं आहे. कारण आपण काही इतर लोकांसारखे तर नाहीत ना. कितीतरी अशी अपंग लोक असतात, ती कशी तरीच राहतात, कशी तरी जगतात. आपल्याला तर सगळं आहे, म्हणजे हात पाय धड, सुदृढ शरीर, सुंदर म्हणजे कांती, सुंदर आपल्याला लुक्स दिलेत देवाने, सगळं सुंदर आयुष्य दिलेलं आहे. सगळं सगळं असताना आपण कशाला एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून चालली आहे म्हणून त्यासाठी आपण पश्चाताप करत बसायचं. वाय? लेट इट बी पॉझिटिव्ह. मस्त राहा, छान राहा. नेक्स्ट रिडिंगची आता आपण वाट बघू, लवकरच मी घेऊन येईन. आणि आय एम सॉरी अगेन फॉर दॅट, मी खूप लेट रिडिंग घेऊन आले. बाय, टेक केअर.